श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13वा. कर्मेंद्रिये म्हणिपती ती इये जाणीजती, आईके कैवल्यपती सांगतसे. पै प्राणाची अंतौरी क्रियाशक्ती जे शरीरी, तियेची रिगिनिगी द्वारी पाचे इही. एवं 10 ही करणे सांगितली देवो म्हणे, परिस आता पुढेपणे म्हणते ऐसे. जे इंद्रिया आणि बुद्धी माझारिलिये संधी, रजोगुणाच्या खांदी तरळत असे. निळिमा अंबरी का मृगतृष्णा लहरी, तैसे वायाची फरारी वावो जाहले. आणि शुक्र शोणितांचा सांधा, मिळता पांचाचा बांधा, वायुतत्व दशधा एकची जाहले. मग तिही 10 भागी देहधर्माच्या कैवंगी, अधिष्ठिले अंगी आपुलाल्या. तेथ चांचल्य निखळ एकले ठेले निढाळ, मनोनी रजाचे बळ धरिले तेने. ते बुद्धीसी बाहेरी अहंकाराच्या उरावरी, ऐसा ठाई माझारी बळीयावले. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, तयाचेनी संगे जीवदशा वस्तू. जे प्रवृत्तीसी मूळ कामाजयाचे बळ, जे अखंड सुये छळ अहंकारासी. जे इच्छे ते वाढवी आशे ते चढवी, जे पाठी पुरवी भयासी गा. द्वैत जेथ उठी अविद्या जेने लाठी, जे इंद्रियांते लोटी विषयांमाजी. संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पुनी मोडी, मनोरथाच्या उतरंडी उतरी रची. जे भुलीचे कुहर वायुतत्वांचे अंतर, बुद्धीचे द्वार झाकविले एने. ते गा किरीट मन या बोला नाही आन, आता विषयाभिधान भेदू आईके. तरी स्पर्शू आणि शब्दू रूपरसू गंधू, हा विषयो पंचविधू ज्ञानेंद्रियांचा. इही पांचैद्वारी ज्ञानासी धाव बाहेरी, जैसा का हिरवे चारी भांबावे पशु. मग स्वरवर्ण विसर्गू अथवा स्वीकार त्यागू, संक्रमणे उत्सर्गू विनमूत्रांचा. हे कर्मेंद्रियांचे 5 विषयगा 6, जे बांधोनिया माच क्रिया धावे. ऐसे हे 10 विषयगा ये देही, आता इच्छा तेही सांगिजैल. तरी भूतले आठवे का बोले कान झाकवे, ऐसी यावरी चेतवे जे गा वृत्ती. इंद्रिय विषयांचिया भेटी सरसीच जे गा उठी, कामाची बाहुटी धरुनिया. जियेचेनी उठिलेपणे मना सैंघ धावणे, नरिगावे तेथ करणे तोंडे सुती. जिये वृत्तीचिया आवडी बुद्धी होय वेडी, विषया जिया गोडी ते गा इच्छा. आणि इच्छिलिया सांगडे इंद्रिया आमिषण जोडे, जेथ जोडे ऐसा जो डावो पडे तोची द्वेषू. आता यावरी सुख ते एवं विध देख, जेने एकेची अशेख विसरे जीवू. मनावाचे काये जे आपुली आनवाये, देह स्मृतीची त्राये मोडित जेये. जयाचेनी जालेपणे पांगुळा होई जे प्राणे, सात्विकासी दुने वरीही लाभू. का आघवियाची इंद्रिय वृत्ती हृदयाचिया एकांती,
थापटुनी सुषुप्ती आणि जेगा किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे तेथ जे होये तया नाम सुख आणि ऐसी हे अव्यवस्था न जोडता पार्था जे जिजे तेची सर्वता दुःख जाणे ते मनोरथ संगे नव्हे एरवी सिद्धी गेलेची आहे हे दोन्हीची उपाये सुख दुःखासी आता असंघा साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता तिये नाम पंडुसुता चेतना येथे जे नखोनी केशवरी उभी जागे शरीरी जे तिही अवस्थांतरी पालटेना मनबुद्ध्यादी आघवी जिये चेनी टवटवी प्रकृती वनमाधवी सदांची जे जडाजडी अंशी रहाटे जे सरिसी ते चेतना गा तुझसी लटिके नाही पैरावो परिवारू नेने आज्ञाची परचक्र जिने का चंद्राचेनी पूर्णपणे सिंधू भरती नाना भ्रामकाचे सन्निधान लोहो करी सचेतन का सूर्यसंगूजन चेष्टविगा अगा मुखमेळे विन पिलियाचे पोषण करी निरीक्षण कुर्मी जेवी पार्था तया परी आत्मसंगती इये शरीरी सजीवत्वाचा करी उपेगू जडा मग तिये ते चेतना म्हणिपे पै अर्जुना आता धृती विवंचना भेदू आईक तरी भूता परस्परे उघड जाती स्वभाव वैरे नोहे पृथ्वींते निरे विनाशी जे निराते आटी तेज तेजा वायुसी झुंज आणि गगन तव सहज वायू भक्षी तेवीची कोणेही वेळे आपण काहीसयाही न मिळे आंतरी घोणी वेगळे आकाश हे ऐसी ही पाचही भूते न साहती एकमेकांते की तेही ऐक्याते देहा येती द्वंद्वाची उखी विखी सोडूनी वसती एकी एक एकाते पोखी निज गुनेगा ऐसे न मिळे तया साजने चळे धैर्ये जेने तया नाव म्हणे धृती पैगा आणि जीवेसी पांडवा या 36 मेळावा तो हा एथ जाणावा संघातु पैगा एवं 36 भेद सांगितले तुझ विशद यया एतुले याते प्रसिद्ध क्षेत्र म्हणजे रथांगांचा मेळावा जेवी रथू म्हणजे पांडवा का अर्धोध्व अवेवा नामदेहो चतुरंग समाजे सेना नाम निपजे का वाक्ये म्हणिपजी पुंजे अक्षरांचे का जलधारांचा मेळा वाच्य होत आभाळा नाना लोका सकळा नाम जग का स्नेहसूत्रवन्ही मेळ एकिये स्थानी धरिजे तो जनी दीपू होय तैसी 36 इये तत्वे मिळती जेने एकत्वे तेने समूह परत्वे क्षेत्र म्हणिपे आणि वाहतेनी भौतिके पाप पुण्य येथे पिके म्हणोनी आम्ही कौतुके क्षेत्र म्हणो आणि एकाचे निमते देह म्हणती ययाते परी असो हे अनंते नामे यया पै परतत्वा आरवते स्थावरा आतवते जे काही होते जाते ते क्षेत्रची हे परी सुरनर उरगी घडत आहे योनी विभागी ते गुणकर्म संगी पडिले साते हेची गुणविवंचना पुढा म्हणिपेल अर्जुना प्रस्तुत तुझ ज्ञाना रूप दाऊ
क्षेत्र तव सविस्तर सांगितले सविकार, म्हणोनी आता उदार ज्ञान आईके. जया ज्ञाना लागी गगन गिळिता ती योगी, स्वर्गाची आडवंगी उमरडोनी. न धरिती रिद्धीची भीड, न करीती सिद्धीची चाड, योगा ऐसे दुवाड हेळसिती. तोपोदुगे ओलांडित ऋतुकोटी ओवाडित, उलथूनी सांडित कर्मवल्ली. नाना भजन मार्गी धावत उघडिया अंगी, एक रिगता ती सुरंगी सुषुम्नेचिये. ऐसी जिये ज्ञानी मुनीश्वरांची उतानी, वेदतरूच्या पानोवानी हिंडताती. देईल गुरुसेवा इया बुद्धी पांडवा, जन्मशतांचा सांडोवा टाकीत जे. जया ज्ञानाची रिगवणी अविद्ये उणे आणि, जीवा आत्मया बुझावणी मांडूनी दे. जे इंद्रियांची द्वारे आडी, प्रकृतीचे पाय मोडी, जे दैन्याची फेडी मानसाचे. द्वैताचा दुकाळू पाहे, साम्या ते सुयान होये, जया ज्ञानाची सोये ऐसे करी. मदाचा ठावोची पुसी, जे महामोहा ते ग्रासी, नेदी आपपरू ऐसी भाष उरो. जे संसारा ते उन्मुळी, संकल्प पंकू पाखाळी, अनावरा ते वेटाळी ज्ञेया ते जे. जयाचे निजालेपणे पांगुळ होई जे प्राणे, जयाचेनी विंदाणे जग हे चेष्टे. जयाचेनी उजाळे उघडती बुद्धीचे डोळे, जीवू दोंदावरी लोळे आनंदाचिया. ऐसे जे ज्ञान पवित्रेक निधान, जेथ विठाळले मन चोख की जे. आत्मया जीव बुद्धी, जे लागली होती क्षयव्याधी, ते जयाचिया सन्निधी निरुजा की जे. ते अनिरूप्य की निरूपिजे, एकता बुद्धी आणि जे. वाचूनी डोळा देखिजे ऐसे नाही, मग तेची इये शरीरी, जै आपुला प्रभावो करी. तै इंद्रियांचिया व्यापारी डोळाही दिसे. पैवसंताचे रिगवणे झाडाचे निसांजेपणे, जाणिजे तेवी करणे सांगती ज्ञान. अगा वृक्षासी पाताळी, जळ सांपडे मुळी, ते शांखाचिये बाहाळी वरीही दिसे. का भूमीचे मार्दव, सांगे कोंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलिन्याचे. अथवा संभ्रमाचिया आयती, स्नेहो जैसा ये व्यक्ती, का दर्शनाचिये प्रशस्ती पुण्यपुरुष. नातरी केळी कापूर जाहला, जेवी परिमळे जाणो आला, का भिंगारी दीप ठेविला बाहेरी फाके. तैसे हृदयीचे निज्ञाने, जिये देही उमटती चिन्हे, तिये सांगो आता अवधाने चांगे आईक. तरी कवनेही विषयीचे, साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे ओझे जया. आथिलेची गुणवानिता, मान्यपणे मानिता, योग्यतेची येता रूप अंगा. तै गजबजो लागे कैसा, व्याधे रुंधला मृग जैसा, का वाही तरता वळसा दाटला जेवी. पार्था तेने पाडे, सन्माने जो साकडे, गरिमे ते अंगाकडे येवोची नेदी. पूज्यता डोळान देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी, हा अमुका ऐसी नोहावी सेची लोका. तेथ सत्काराची के गोठी, के आदरा देईल भेटी, मरणेसी साठी नमस्कारिता.
वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडीवे माझी दडे, महिमे भेने. चातुर्य लपवी, महत्व हारवी, पिसेपण मिरवी आवडोनी, लौकिकाचा उद्वेगू, शास्त्रावरी उपगू, उगेपणी चांगू आथी भरू, जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहु. तळवटेपण बाणे, आगी हिनावो खेवणे, ते तेची करणे बहुत करुणी, हा जितुना नोहे, डोककल्पी येणे भावे, तैसे जिने होआवे ऐसी आशा. पै चालतू गा नोहे, की वारेनी जातू आहे, जना ऐसा भ्रमु जाये, तैसे होईजे, माझे असते पण लोपो, नामरूप हारपो, मज झणे वासिपो भूत जात, ऐसी जयाची नवसिये, जो नित्य एकांता जातू जाये, नामेची जो जिये विचनाचेनी. वायू आणि तया पडे, गगनेसी बोलो आवडे, जीवे प्राणे झाडे पडियंती जया, किंबहुना ऐसी चिन्हे जया देखसी, जाणतया ज्ञानेसी शेज जाहली, पै अमानित्व पुरुषी, ते जाणावे इहिमिषी, आता अधंबाचिया ओळखिसी सौरसू देवो. तरी अधंबित्व ऐसे, लोभियाचे मन जैसे, जीवू जावो परी नुमसे ठेविला ठावो, तया परी किरटी, पडिलाही प्राण संकटी, तरी सुकृत न प्रकटी अंगे बोले, खडाने आला पान्हा, पळवी जेवी अर्जुना, का लपवी पण्यागंना वडीलपण, आढ्यू आतुडे आवडी, मग आढ्यता जेवी हारवी, ना तरी कुळवधू लपवी अवेंवाते, नाना कृषी वळू आपुले, पांघुरवी पेरिले, तैसी झाकी निपजले दान पुण्य. वरी वरी देहन पुजी, लोकांते नरंजी, स्वधर्मू वाग्ध्वजी बांधो नेने, परोपकारू न बोले, न मिरवी अभ्यासिले, न शके विकू जोडले स्फितीसाठी, शरीरभोगाकडे पाहता कृपणू आवडे, एरवी धर्मविषयी थोडे बहुन म्हणे, घरी दिसे सांकड, देहीची आयती रोड, परिदानी जया होड सुरतरुंसी, किंबहुना स्वधर्मी थोरू, अवतरी उदारू, आत्मचर्चे चतुरू, एरवी वेडा, केळीचे दळवाडे, हळू पोकळ आवडे, परी फळोनी गाढे रसाळ जैसे, का मेघाचे अंग झील, दिसे वारेनी जैसे जाईल, परिवर्षती नवल घनवटते, तैसा जो पूर्णपणी पाहता धाती आयनी, एरवी तरीवानी तोची ठावो. हे असो या चिन्हांचा, नटनाचू ठाई जयांच्या, जान ज्ञानतयाच्या हाताचडे, पैगा अधंबपण म्हणितले ते हे जान, आता आईक खून अहिंसेची, तरी अहिंसा बहुती परी, बोलिले असे अवधारी, आपुला लिया मतांतरी निरूपिली, परी ते ऐसी देखा, जैसा खंडूनिया शाखा, मग तयाचिया बुडुखा कुंपकीजे, का बाहू तोडूनी पचविजे, मग भुकेची पिडा राखिजे, नाना देऊळ मोडूनी किजे पौळी देवा.